SYBA मॉड्यूल 2 प्रकरण 2 काय शिकणार आहोत इकडे आपण? मुख्य जीएसटी रिटर्न फॉर्म एक्सप्लोर करणे म्हणजेच बघणे. कोणते कोणते फॉर्म भरणार आहोत आपण? जीएसटीआर 1, जीएसटीआर 3, जीएसटीआर 4, जीएसटीआर 9. बरोबर? आधी पण बघितलेलं आहे, तेच आहे. फक्त एवढंच की तिकडे कंपोजिशन होतं, इकडे नॉर्मल आहे. जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3B आता तुम्हाला मूलभूत गोष्टी माहित आहेत. चला विशिष्ट फॉर्म पाहूया. हे रिपोर्ट कार्डाचे वेगवेगळे विभागांसारखे आहे. बरं, तुम्हाला विषयांचे मार्क असतात. इंटरनल, एक्सटर्नल, पास, फेल, केटी कशात आहे, वाढीव मार्क कशात आहे, हे सगळी माहिती त्याच्यात आहे. जीएसटीआर 1 तुमचा विक्रीचा तपशीलवार माहिती देण्यासाठी आहे आणि जीएसटीआर 3B कर भरण्यासाठी एक जलद सारांश आहे. ते काय आहेत? ते वास्तविक जीवनात कसे वापरायचे आणि त्यांचे स्वरूप नवशिक्यांसाठी सोप्या पद्धतीने स्पष्ट केले आहे, ते आम्ही कव्हर करू. जीएसटीआर 1 चा आढावा. आता जीएसटीआर 1 तुमचं ओव्हरऑल विक्री आहे ना, मग तुम्ही कोण? नाव, तुमचं नाव म्हणजे मालकाचं, व्यवसायाचा ॲड्रेस, तारीख, बिल नंबर, माल कोणत्या प्रकाराचा विकला जातोय, किती दर लागतोय, किती विक्री झाली आहे, ही सगळी माहिती असली पाहिजे आणि संबंधित अधिकारी कोण होता हे सगळं असलं पाहिजे. हा एक तपशीलवार रिटर्न आहे ज्यामध्ये नोंदणीकृत करदात्याने केलेल्या बाह्य पुरवठ्या म्हणजेच विक्री बद्दल इनव्हॉइस नुसार माहिती असते. ते खरेदीदारांना इनपुट टॅक्स क्रेडिट देण्यासाठी आधार बनवते. जर पुरवठादार जीएसटीआर 1 योग्यरित्या दाखल करण्यात अयशस्वी झाला तर खरेदीदाराला आयटीसी मिळू शकत नाही. ओके. या रिटर्न मध्ये B2B पुरवठा, B2C पुरवठा, निर्यात, डेबिट नोट्स, क्रेडिट नोट्स आणि HSN सारांश समाविष्ट आहे. ते सामान्यतः मासिक दाखल केले जाते. जरी लहान करदाते QRMP योजनेअंतर्गत तिमाही फायलिंगचा पर्याय निवडू शकतात. आयटीसी जुळणीमुळे जीएसटीआर 1 चे महत्त्व त्याच्या भूमिकेत आहे. जीएसटीआर 1 मध्ये अपलोड केलेले डेटा प्राप्तकर्त्याला जीएसटीआर 2B मध्ये प्रतिबिंबित होतो. ओके. तुम्ही जीएसटीआर 1 भरायचा आहे, जीएसटीआर 2B तुमचा ऑटोमॅटिक अपडेट होतोय, ज्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होते. जीएसटीआर 1 चे व्यावहारिक अनुप्रयोग आणि स्वरूप. प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही ऑनलाईन पुस्तके विकली तर खरेदीदारासाठी जीएसटी क्रमांक आणि कर रक्कम यासारख्या तपशिलांसह प्रत्येक विक्रीची यादी करा. सुधारणा चुकीच्या किमतींसारख्या चुका दुरुस्त करतात. स्वस्वरूपात तक्ते आहेत. व्यवसाय ते व्यवसाय विक्रीसाठी म्हणजेच B2B तक्ता 4, इनव्हॉइससाठी, तपशील निर्यातीसाठी तक्ता 6 आणि नोट्सद्वारे बदलांसाठी तक्ता 9. कळलं? कोणता कोणता तक्ता काय काय काम करतो हे नीट वाचून ठेवा. ऑब्जेक्टिव्हसाठी किंवा शॉर्ट नोटसाठी जीएसटीआर 1 चे व्यावहारिक अनुप्रयोग आणि स्वरूप अशी शॉर्ट नोट आली तर तुम्हाला हे सगळं लिहावं लागणार आहे. थोडंसं विस्तारित करा त्यावर तरी चालेल. जीएसटीआर 3B चा आढावा. जीएसटीआर 3B हा एक सारांश रिटर्न आहे तिमाही, बरोबर आहे, ज्यामध्ये बाह्य पुरवठा, इनपुट क्रेडिट आणि देय निव्वळ कर यांचे एकत्रित आकडे असतात. जीएसटीआर 1 चा विपरीत त्याला इनव्हॉइस वार तपशिलांची आवश्यकता नसते. हे दरमहा दाखल केले जाते आणि कर भरण्यासाठी प्राथमिक दस्तावेज म्हणून काम करते. करदाता एकूण उत्पादन कर मोजतो, पात्र आयटीसी वजा करतो आणि इलेक्ट्रॉनिक्स लेजरद्वारे उर्वरित रक्कम भरतो. हे महसूल संकलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते कारण या रिटर्नद्वारे कर देयता पूर्ण केली जाते. जीएसटीआर 3B चे व्यावहारिक अनुप्रयोग आणि स्वरूप. उदाहरणार्थ जर तुमची विक्री 20 लाख असेल आणि 3.5 लाख कर असेल आणि तुम्ही 2 लाख आयटीसीचा दावा करत असाल तर तुम्हाला किती भरावा लागणार आहे? 1,60,000. बरोबर. स्वस्वरूप सोपे आहे. पुरवठा मूल्यांसाठी तक्ता 3 क्रमांक 1, आयटीसी साठी तक्ता 4 आणि देयकांसाठी तक्ता 6. प्रत्येक इनव्हॉइस तपशिलाची आवश्यकता नाही, फक्त एकूण. चुका टाळण्यासाठी नेहमी जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3B जुळवा, जसे की तुमच्या गणिताचा गृहपाठ 2दा तपासणे. ओके. आय होप की प्रकरण 2 लक्षात आलेले आहे. जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3B आपण याच्यात शिकलेलो आहोत. त्याच्यावर आधारित हे काही प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही याचं जर उत्तर दिलं नीट तर तुमची एक
काय म्हणतात सराव होईल आणि त्या सरावावरून तुम्ही तुमची परीक्षा नीट देऊ शकाल. ओके, थँक्यू फॉर युअर कॉपरेशन. अभ्यास नीट करा, मार्क नीट आणा. पुन्हा भेटू लवकर.